खरं तर नव्हतंच यायचं मला. ते जेव्हा मुख्य द्वारचं उघडलं तेव्हा खूप धडकी भरली होती. नव्हतंच यायचं मला. मला स्वतःला फायनलिस्ट बघतच होते. कारण मी उशिरा नक्कीच गेले असेल, पण माझा ग्राफ नेहमी असाच गेलाय, वरतीच गेलाय. तर मला एक्सपेक्टेड नव्हतं की मी येणार बाहेर. घाबरलेली तर मी राहायची इव्हेक्शनमध्ये, कारण बाहेर काय चाललंय, काय होतंय ते नाही माहिती. मी प्रत्येक वीकमध्ये माझं बेस्ट द्यायची, प्रत्येक दिवसाला मी माझं बेस्ट द्यायची, पण डिसिजन इन दी एंड ऑडियन्सचं असतं. ते मला कसं समजणार आहे, म्हणून मी नेहमी आम्ही ओव्हर कॉन्फिडंट मी कधीच नव्हते. आणि कुठे ना कुठे मला गेम माझं स्वतःचं खरंच खूप आवडायचं आणि मी दिलं आहे बेस्ट, मला हे माहिती आहे. पण जसं सगळे घरचे बोलायचे की वाईल्ड कार्ड आहे, वाईल्ड कार्ड आहे, वाईल्ड कार्ड, खूप सोपं टार्गेट असते वाईल्ड कार्ड सगळ्यांसाठी. आणि कंपॅरेटिव्हली सगळे बोलतात की आम्ही डे 1 पासनं आहोत. तर ते कुठे ना कुठे होतं, पण मला तरीही वाटलं की कदाचित तनुश्री असू शकते किंवा दीपालताई असू शकतात, काहीही होऊ शकतं. तर एक होप नेहमीच होती की मी नाही जाणार, मी टॉप 5 मध्ये तरी आहेच.